चांगले संस्कार केले त्या भ्रमात होतो आम्ही. एका क्षणात तू आम्हाला परख केलंस. माई शर्मिष्ठाला घेऊन आत का गेलेत ना मला काही अंदाज येत नाहीये. हे म्हणजे कसं आहे ना, चोर सोडून संन्याशाला सुळी देण्यासारखं आहे. पुढे ग वसुधा, किती बोलशील? आणि तुझी एवढी का खात्री आहे की अमृताचा याच्यात हात आहे म्हणून? वा, अरे वा. येताच आता जे काही हल्ली मला बोलतेस ना तू, मी तुझी थोरली जाऊ आहे. विसरली नाही, विसरणार नाहीस ग तू. हिने विसरायला लावलंय तुला. वसुधा, जरा थांब. अमृता, सांग बरं तू हिला की तुझा याच्याशी काहीही संबंध नाहीये म्हणून. सांगा. हा हा हा. अमृता, घ्या हातच्या काकणाला आरसा कशाला घ्या. असं काही नाहीये वसुधा. तू तिच्यावर बिनबुडाचे आरोप करतेस ना, म्हणून ती घाबरली. अगो बाई. हे आणि जाऊ दे, आता कोणीच काही बोलायला नको. माई आल्यानंतर सांगतील आपल्याला काय आहे ते. ही माई नावाची ढाल बरीच सापडली आहे ना तुला. लवकरच येईल ती वेळ. शर्मिष्ठाला बंद दाराआड बोलणी बसतायत. काय होणार काय माहिती. मान्य आहे ती तुझ्या बरोबरीची आहे म्हणून तुझं मन मोकळं केलं असशील तू. पण ती ह्या घरची सून आहे ना, मग तिचं कर्तव्य नव्हतं आम्हाला कुणाला सांगायचं? आम्हाला विश्वासात घ्यायला नको होती तिनं? अमृताने आम्हाला कुणालाही न सांगता सवरता सरळ ती घरांकडे निघून गेली तुझं लग्न मोडायला. कुठल्या नात्यानं, कुठल्या अधिकारानं? आमची सून ह्या नात्यानं ना, आमची सून या अधिकारानं ना. मग हे सगळं करत असताना तिला ह्याचं भान होतं का की घाडग्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढतोय आपण? आणि ते सुद्धा परक्या माणसांसमोर. आणि तुला तरी लग्न का मोडायचंय? तर तुला पुढे शिकायचंय. शर्मिष्ठा, हसावं किरडावं हेच मला कळेनासं झालंय. अगं, आपल्या घरात कधी कुणाला शिक्षणासाठी मनाई केली आहे का आपण? आणि अगं, घरांकडची मंडळी खूप समजूतदार दिसली मला. लग्न झाल्यानंतर त्यांनी तुला शिकू दिलं असतं ह्याची मला आणि अण्णांना खात्री आहे. आणि मला एक कळत नाही, लग्न झाल्यावर आपलं शिक्षण अर्धवट राहील असं का वाटलं तुला? ते नंतरही झालंच असतं ना. आम्ही सांगितलं असतं त्यांना बाळा. आणि सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बरोबर असतात. लग्नही वेळच्या वेळीच व्हायला पाहिजे. वय वाढलं ना की सगळ्या गोष्टी बिनसतात. आणि निसर्गाच्या विरुद्ध जाऊन नाही चालत. हे सगळं तू आम्हाला तेव्हाच सांगितलं असतंस ना, तर तेव्हाच आम्ही तुला समजावलं असतं. आणि हे जे आपल्या घाडग्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले ना, ते टळले असते. आई, आई खरंच ग, खूप घाबरले होते मी. ते अमृताचं झालं तेच माझं नको व्हायला.